नमस्कार, नेहरू सायन्स सेंटर मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत हॉल ऑफ इव्होल्यूशन या गॅलरीमध्ये आणि आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे अर्ली ह्यूमन लाईफ या एक्झिबिटची। आजचे मानवी जीवन हे काही काळानंतर खूप सुसंस्कृत झाले आहे, परंतु यापूर्वी आदिमानवांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। जंगलामध्ये जे काही मिळेल ते खाऊन ते गुजराण करत असत। बहुधा ते भाजीपाला, फळे, धान्य, झाडांची मुळे अशा वनस्पती खाऊन गुजराण करत असत। शस्त्राचा शोध लागल्यावर ते रान पशूंना मारून त्यांचे कच्चे मांस सुद्धा भक्षण करत असत। जेव्हा आगीचा शोध लागला तेव्हा ते छोट्या प्राण्यांचे मांस हे भाजून खाऊ लागले, ते त्यांना अधिक रुचकर वाटले। अश्मयुग हे सुमारे 4.5 दशलक्ष वर्षापूर्वी सुरू झाले आणि 3000 BCE ख्रिस्तपूर्व युगात ते संपले। अश्मयुगाच्या अखेरीपर्यंत मानवाला शस्त्रे तयार करणे, दगडांपासून उपकरणे तयार करणे याचे ज्ञात झाले आणि तेव्हा नवाश्मयुगाच्या अखेरीपर्यंत मानवाच्या जीवनाला स्थिरता आली। जेव्हा शेती, खेडी अस्तित्वात आली तेव्हा मानवाच्या संघर्षमय जीवनाला थोडासा आराम मिळाला आणि त्यांचे संघर्ष कमी झाले। मानवाच्या उत्क्रांतीबद्दल, त्याच्या प्रगतीबद्दल आणि त्याच्या संघर्षमय जीवनाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी नेहरू सायन्स सेंटरच्या हॉल ऑफ इव्होल्यूशनला नक्की भेट द्या। थँक्यू।